गुरुचैत्र अध्याय 18 श्री गणेशाय नमः। जय जयाजी सिद्धमुनी तू तारक भवानी सुधर चामुचे श्रवणी पूर्णा केला दातारा। गुरुचैत्र कामधेनू ऐकत न धाय माझे म्हणू कांक्षा अवतशी अंतकरणू कथामृत ऐकव्या। ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्ती नवे अंतकरणी कथामृत संजीवनी आणि निरूपावे दातारा। येणे परिशुद्धासी विनवी शिष्य भक्तीशी मस्तक ठेवी चरणासी कृपा भाकी तैवळी। शिष्य वचन ऐकून संतोषल सिद्धमुनी सांगता विस्तरुणी एक स्रोत एक चित्ते एक शिष्य शिकामणी। धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती गुरुचरणी तल्लीन झाली निश्चयी। तुझ करिता अम्मासी चेतन झाले परियसी गुरुचंद्र अत्यंदेशी स्मरण झाले अवतारा। बिल्लवडी स्थान महिमा निरोपिला अनुपमा पुढील चैत्र उत्तमा सांगणे एक चित्ते। पूजित काळ तयस्थानी श्री गुरु होते गोप्य होणी प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परियसा। गुरु वरुण संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत श्री गुरु आले अवलोकित भक्त अनुग्रह करावया। पुढे कृष्ण प्रभात श्री गुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादश शब्दे। अनुपम तीर्थ मनोय जसे अमुक्त काशीपुर प्रायगमान तीर्थर म्हणून राहिले परियसा। कुरुपुर ग्राम गहन कुरुक्षेत्र तेची जाण पंचगंगा कृष्ण संगम अति उत्तम परियसा। कुरुक्षेत्रे जितके पुण्य तयावुनी अधिकस जाण तीर्थ सत्य गम्य म्हणून राहिले श्री गुरु। पंचगंगा नदी तीरी प्रख्यात असे पुराणांतरी पाच नाम्या येतुरी सांगेन एक चित्ते। शिवभद्रा भोगावती कुंभी नदी सुरस्पती पंचगंगा नामे ख्याती महापातके सहारिती। ऐसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णाची या संगा प्रयागावनेशे चांगा संगमस्थान मनोहर। अमरपूर म्हणजे ग्राम स्थान असे अनुपम दैसा प्रयाग संगम तसे स्थान मनोहर। वृक्ष असे औदुंबरू प्रख्यात जाना कल्पतरू देव असे अमरेश्वरू तया संगमी जानपा। जैशी वाराणसी पुरी गंगा भागीरथी सरी पंचनदी संगम थोरी तसमान असे परियसा। अमरेश्वर सन्निधानी वसती 64 योगिनी शक्ती तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियसा। अमरेश्वर लिंग बर्वे तयाची वंदुनी स्वभावे पूजिता नर अमर व्हावे विश्वनाथ तोची जाना। प्रयागी करिता मागसान जे पुण्य होय साधन शतकोन होय त्याहून एक स्नान परियसा। सहज नदी संगमात प्रयाग समान विख्यात अमरेश्वर प्रब्रह्म सत्य तयास्थान वसत असे। या कारणे तयास्थानी कोटी तीर्थे असती निर्गुणी वाह्य गंगा दक्षिणी विनी सहित निरंतर। अमित तीर्थ तयास्थानी सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थ असती गुणी तया कृष्ण प्रभात। उत्तर दिशे शेदेका वाये कृष्ण पश्चिमुका शुल्क तीर्थ नामायका ब्रह्महत्या पापदाती। औदुंबर सन्निदेशी तिन्हे तीर्थे परियसी एकाहून एक अधिकेशी तीर्थे असते मनोहर। पाप विनाशी काम्य तीर्थ तिसरे सिद्ध वरतीर्थ अमरेश्वर सन्निधार्थ अनुपम तीर्थ असती पै। पुढे संगम षटकुळात प्रयागतीर्थ असे ख्यात शक्ती तीर्थ अमर तीर्थ कोटी तीर्थ परियसा। तीर्थ असते अपारी सांगत असे विस्तारी या कारणे श्री गुरु त्यापूर्वी राहिले तेथे द्वादश शब्दे। कृष्णवेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळवणी सप्तगंगा संगम संगुणी काय सांगो महिमा त्याचा। ब्रह्मात्यादी पातके जळून जाते स्नान ऐके असे सिद्ध स्थानिके सकळ अभिष्ट होय तेथे काय सांगो त्याचा महिमा। आणि द्यावा नाही उपमा दर्शन माती होती काम्या स्नान फळ काय वर्णू। साक्षात जाना कल्पतरू वृक्ष असे अदोंबरू गोप्य होता अगोचरू राहिले श्री गुरु तयस्थानी। भक्त जनार्थ वनार्चे तिथ प्रख्यात राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून प्रगट झाले असता पुढे वर्तमानी। भिक्षा क्रवया प्रतिदिनी अमरापूर म्हणजे ग्रामी जाती श्री गुरु परियसा। तया ग्रामी द्विजयक असे वेदाभ्यासक भार्या त्याची पतिशोक प्रतिव्रत शिरोमणी। सुशील असे ब्राह्मण शुष्क भिक्षा करी आपण कर्ममार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने। तया विप्र मंदिरात असे वेल वन्नत शेंगा नित्य नित्य होत त्याने उदरपूर्ती करी। एखाद्या दिवशी ब्राह्मणाशी चरुणी मिळे परियसी तया शेंगा रांधुनी हर्षी दिवस क्रमी येणे परी। ऐसा ब्राह्मण दरिद्री याच करुती उदरभरी पंचमायनी कुसरी अतिथी पूजी भक्तीने। भक्तिपूर्वक श्री गुरुशी पूजा करी नेमासी एवढ्या अशा शेंगा परियसी करी शाक नैवेद्य। वर्तता श्री गुरु एके दिवशी तया विप्र मंदिराशी गेले आपण भिक्षेशी नेले विप्र भक्तीने। भिक्षा करुणी ब्राह्मणासी आश्वासिती अति संतोषी गेले तुझे दोष म्हणून निगती तैवळी। तया विप्र गृहात जो का होत वेल उन्नत एवढा अनामे विख्यात अंगण सर्व वेष्टिले। तया वेळाचे बुडमुळ श्री गुरुचे दिली तात्काळ टाकून दिती समूळ गेले आपण संगमाशी। विप्रवनिता तैवेळी दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पावत बळी कैसे देवे केले आम्हा आम्ही तया इथेश्वराशी काय उपद्रवा केला त्याशी छेदिले अमुच्या ग्रासाची टाकून दिली भूमीवरी।
अशी परी ती नारी दुःख करी अनिवारी पुरुष तिचा कोपे करी म्हणे प्रारब्ध प्रमाण प्रातर म्हणे तैवेळी जे होणार जया काळी निमित्त करी चंद्रमौळी तया आदिन विश्वजान विश्वव्यापक नारायण उत्पत्तीतल्या कारण विपिला आदी स्थूळ जीवन समस्त आर करी तसे आयुरण्य प्रयंचती ऐशे बोले वेदश्रुती पंचनन हस्ती केवी कर्तशे प्रतही 84 लक्ष जीवाशी स्थूल सूक्ष्म समस्ताशी निर्माण केले आराशी उत्पत्ती केली तदनंतर रंकराया एकदृष्टी करुणे पोषिते सृष्टी आमुचे प्रारब्ध असे ओकटी तैसे फळ आपणाशी पूर्वजन्मी निक्षेपण सुस्कृत असे दान भोगणे आपुले आपण पुढल्यावरी काय बोल आपले दैव असतावुने पुढल्या बोलते मूर्खपणे जे पेरिले ते बक्षणे कवन बोल सांग मज बोल ठेवीशी ईश्वराशी आपुले अर्जित न विचारीशी ग्रास घेतला मनसी अविद्या माया इष्टोनी तो तारक अम्मासी म्हणून आले भिक्षेशी नेले आमच्या दरिद्राशी तो चितारी अंती अम्मा येणे परी श्रेयसी संबोधित पर्यसी काढून वेले शाकीच टाकीत झाला गंगेत तया विलाचे मूळधरी जे का होते आपल्याद्वारी टाको म्हणून दुजवरी खनिता झाला त्या काळी काळीता वेल मुळाशी लागला कुंभ निदानेशी आनंद झाला भवसी घेऊन गेला घरात मने नवल प्रवर्तले येती ईश्वर प्रसन्न झाले म्हणून वेला तोडिले निदान लादले अम्मासी नर नव्हे तो योगेश्वर होय ईश्वरी अवतार अम्मा भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनासी जावनी संगमी गुरुपाशी पूजा करीती भावेसी वृत्तांत सांगितला तयाशी तयवेळी हर्षयुक्त श्री गुरु म्हणते तयासी तुम्ही न सांगावे कवनाशी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी आम्ही प्रकटता जाईल ऐसे परी द्विजासी सांगती श्री गुरु पर्यासी सुखी असावे आपल्या गुरुशी पुत्रपुत्री नांदावे ऐसावर लादोन गेला घरी तो ब्राह्मण श्री गुरुपायशी दान दर्शन मात्र दैन्य हरे ज्याची होईल गुरुकृपा त्याची कैसे धन्य बापा कल्पवृक्ष आश्रय करिता विघ्न कैसे तया घरी देव ना असेल नरू त्याने बजावा श्री गुरु तोच पावेल।